कुत्रा गावात विचारत नाही, पण तो मुख्यमंत्र्यांची आणि देशाच्या प्रमुख नेत्यांची याबद्दल काही कॉमेंट करतो. अरे काय चाललंय, कोणी कुणाची माप काढतं, कुणालाही कशाही शिव्या देणे, कुठल्याही नेत्याला कुठल्याही पर्सनॅलिटीला कॉमेंट्स अशुद्ध भाषेत मराठी भाषेत घाणघाण कॉमेंट्स करणे हा उद्योग फार मोठी लोकसंख्या महाराष्ट्रात आणि देशात करत असते. काही इन्सिडेंट झाला की त्याच्या खालचे कॉमेंट्स वाचा, सरळ कॉमेंटच नाहीत, कुणाचंही माप काढायची व्यवस्था आहे. आणि मी शिव्या देणं हे कशात बसू शकत नाही. त्यामुळं हे पोलीस डिपार्टमेंटमध्ये आपण तरुण आहात, होतकरू आहात, रामदास कदमांचा तुम्हाला वारसा आहे, त्यामुळं तुम्ही याच्यात लक्ष घातलं तर अशी फालतू कमेंट करणारे लोकांना तिथल्या स्थानिक पोलीस स्टेशनचा पोलीस जाऊन आत घालून 24 तास आत ठेवायची तरी प्रोव्हिजन करा. बिफोर कोर्टासमोर जायच्या आधी 24 तास त्याला पडली पाहिजे. काही कोणावर काही ताळबंदच राहिला नाही, कुणाचीही अब्रू घालवतात, कुणाचीही काहीही करतात आणि आपण काही करता येत नाही असं समजतो. त्याचा एक कायदा ह्या अधिवेशनाच्या संपायच्या आधी आपण मंत्री महोदयांना अश्लाघ्य, अश्लील, घाणेरडी, शिव्या शाप देणारी कॉमेंट्स कुणावरही केली की स्थानिक पोलीस स्टेशनला तक्रार केली की 24 तासात त्याला आत आणून कोर्टासमोर न्यायचा नाही. पोलिसांना अधिकार द्या एक 8 दिवस आत ठेवायला आणि मग 8व्या दिवशी कोर्टासमोर न्या, सगळं बंद होईल. कारण असली लोक घाबरट असतात. युपीत आहे. मग योगेशजी आपणही इथं हा कायदा केला पाहिजे. कुठल्याही एका महिला सदस्य असतील, आमदार असतील, त्यांच्यावरही काही बोगस अकाउंट तर हुडकून काढले पाहिजेत. आणि बोगस अकाउंटवर तुमचं सायबरचा जो कोण आहे बॉस आता मला माहित नाही, यशस्वी यादवला सांगा तू अयशस्वी आहेस, खरंच सांगा. मी आता फोन करून सांगतो यशस्वीला, अरे काय चाललंय, कोणी कुणाची माप काढतं. मुख्यमंत्र्यांचं बाकीचं जाऊ दे, मुख्यमंत्र्यांनाही काही कॉमेंट करू शकतात ही लोक. आणि कुत्रा गावात विचारत नाही, पण तो मुख्यमंत्र्यांची आणि देशाच्या प्रमुख नेत्यांची याबद्दल काही कॉमेंट करतो. दिस इज नॉट फेअर. काहीतरी डेकोरम पाहिजे. आणि म्हणून माझी मत आहे, आग्रह आहे, आज रात्री बसवा. तुमचे कोण सेक्रेटरी आलेत का? तुमचे सेक्रेटरी बिलाच्या वेळी अध्यक्ष महोदय येत नाही. अध्यक्षांचा आदेश आहे की बिल असताना, प्रश्न असताना, लक्षवेधी असताना त्या खात्याचे सेक्रेटरी आले पाहिजेत. आणि त्यामुळं तुमचे सेक्रेटरी का आले नाहीत ही पहिली नोटीस कागदावर लिहा आणि पाठवून द्या. आता मॅडमना जाऊ दे एक नोटीस. वेळेवर असलं पाहिजे. तुमचं बिलाला तुम्हाला आम्ही काही विचारलं आणि तुम्हाला काय इश्यू झाला तर हे तर देतीलच माहिती. हे यांना सेक्रेटरीपेक्षा जास्त माहीत असतं असं माझं मत आहे. पण तरी त्यांनी हजर राहायला पाहिजे डेकोरम म्हणून. पण माझी विनंती आहे की हाही कायदा आपण लवकरात लवकर करावा. महाराष्ट्रात, देशात आपलं राज्य पहिलं आहे अशा पद्धतीचा कडक आहे. ते योगेश सागरजी म्हणतात यूपीमध्ये कायदा आहे, तसाच कायदा काय असेल तर अजून कडक कायदा इथं करावा अशी माझी विनंती आहे.